तर गुड मॉर्निंग यूट्यूब. आज परत राईडचा दिवस आहे. टाईम झाला आहे 6:41. तर आज आपण जाणार आहे नाशिकला सुला वाईनयार्ड्सला आणि मग उद्या जाणार आहे स्टॅच्यू ऑफ युनिटीला. तर आजचा काय डिस्टन्स जास्त नाही आहे, 180-190 किलोमीटर्स आहे फक्त. 4-4.5 तासांचा रस्ता आहे जर ट्रॅफिक नसलं तर. आणि मग सुलाला फिरायचं आहे. तर नाशिकपर्यंत रोड तर सगळ्यांना माहितीच आहे, तर मग रोडचं जास्त घेणार नाही मी, सुलाचं जास्त क्लिप घेईल. कारण व्लॉग जास्त मोठा पण नाही बनवायचा आहे, कारण आधीचे जरा मोठे व्हिडिओज बनले आहेत माझ्याकडून. तरी बॅग वगैरे माउंट केली आहे. चिन्मयचं आणि माझं दोघांचं सामान या बॅगमध्येच आहे. आणि वरती आम्ही रेनकोट आणि छत्री लावली आहे. ते दिसायला खूप घाणेरडं दिसतं पण आता आतमध्ये जागाच नव्हती, काय करणार. पूर्ण डिक्की पण फुल झाली आहे एंटॉर्कची. तर मी दोघं पण रेडी आहे, दोन्ही गाड्या रेडी आहेत. आता मग निघूया लगेच. डायरेक्ट भिवंडीला पेट्रोल भरायला थांबू आणि मग वाटलं तर नाश्ता वगैरे करू काहीतरी पुढे, नाही तर डायरेक्ट नाशिकलाच करू. हां चिन्मय बोलतोय बजेट सांभाळायचं, एकदम टाईट बजेट आहे आमचं या ट्रिपवर. थोडं पण इकडे तिकडे झालं ना तर मग मोठी गडबड होईल, एवढं टाईट बजेट आहे. मग निघतो आता लगेच. 6 वाजता निघायचं होतं, 6:45 होत आलेत. निघूया, चलो. स्काय एकदम मस्त वाटतंय. क्लाउडी आहे पण पाऊस लगेच पडेल असं वाटत नाही. आणि 1.5 तास लेट निघालं आहे आज, पण ठीक आहे. आज एवढं काय जास्त ट्रॅव्हल नाही करायचं आहे, तर डायरेक्ट कसाऱ्यालाच थांबू ब्रेकफास्ट करायला. भिवंडीला फ्यूलअप करणार आणि मग कसाऱ्याला ब्रेकफास्टला थांबणार. आणि जर कसाऱ्याला पण भूक नाहीच लागली तर इगतपुरीमध्येच नाश्ता करू. तर इकडे खूप ट्रॅफिक लागले. आम्हाला इथे खूपच ट्रॅफिक लागली आहे. गेले 20 मिनटं झालं ट्रॅफिकमध्येच अडकलं. अजून भिवंडीला पण पोचलो नाही. हाना जस्ट क्रॉस केला. आत्ता ट्रॅफिक संपलं. ट्रॅफिकचं काही कारणच नव्हतं, म्हणजे पुढे काही झालं नव्हतं, ॲक्सिडेंट वगैरे काहीच नाही. फक्त डायव्हर्जनमुळे किती लांब ट्रॅफिक लागलं आहे. मागच्या त्या गाड्या हालत पण नाहीत जागच्या, आणि पुढे अख्खा रिकामा आहे रस्ता. सकाळपासून डिस्टन्स झाला आहे 54 किलोमीटर्स आणि मला 33चा मायलेज आहे. आता भूक लागायला सुरुवात झाली आहे. तर चिन्मयला बोललो नाही मी अजून, थोडं पुढे जाऊन त्याला हात करतो की आता खायला थांबूया म्हणून. हां, तर आम्ही आता ब्रेकफास्ट करायला थांबलो आहे. टाईम का झाला दिसतच नाही. 8:28 झाला आहे टाईम. आणि वैताग आला रे. एका पॉईंट नंतर कान काहीतरीच दुखायला लागलेत माझे आज. आणि आम्हाला पाऊस नाही लागलाय, पण रस्ते सगळे ओले होते. मग एवढा चिखल उडाला ना, बॅगला रेनकवर घातला पाहिजे होता आधीच. फुल वायझर पण खूप खराब झाला आहे, ते काय हेडलाईटवर दिसतंय. नाश्ता आला आहे, इडली सांबार आणि साधा डोसा.
जास्त हेवी नाही खायचं आणि बजेट. आणि गाडी इथून बॅग दिसते इथून बाहेर, म्हणून ते या टेबलवर बसतोय. पाऊस आलेला म्हणून थांबलेलो आम्ही इथेच. ढग भरून आलेत, जोरात पाऊस येऊन गेला. एक सर येऊन गेली. आता चिन्मय गोप्रो लावतोय. इथून निघतो. इथून 2.5 तासांचा रस्ता बाकी आहे फक्त. तर 11 वाजलेत आणि कसाऱ्याला पोचलोय. रस्ता खूपच खराब झालाय. म्हणजे आम्ही गेल्या महिन्यातच आलेलो या रोडवर, भंडारदऱ्याला गेलो तेव्हा. आणि तेव्हाचा रोड आणि आताचा रोड ना खूपच फरक आहे. रोड ओळखायलाच जमणार नाही, एवढा खराब झालाय रोड. आणि वातावरण खूप मस्त झालंय, ते दाखवतो एकदा. थेंब थेंब पाऊस पडतोय. एकदम प्लेझंट वातावरण झालंय. तर आम्ही कसारा घाट क्रॉस केलाय. आणि फुल फॉग येते. इथं आम्ही गाडी जरा आतमध्येच लावली आहे, रस्त्याच्या फुल साईडला मातीमध्ये उतरून लावली आहे. आणि खूप सही वाटतं. पाऊस पण पडतोय थेंब थेंब. वन विभाग पश्चिम भाग नाशिक सध्या सुरू. गोप्रोची बॅटरी चेंज करायला थांबलेलो. नाशिक अजून 10-12 किलोमीटर असेल इथून. टाईम काय झाला आहे, 12:30 वाजले. आम्हाला ट्रॅफिकमुळे बरंच लेट झालं. आता आम्ही असं हॉटेलला पोचलो पाहिजे होतो. हां, आणि मग 2 वाजता सुलाला पोचायचं टार्गेट होतं. लेट होईल थोडंसं आता, पण ठीक आहे. हां चालेल. आलं भाई. गेट कुठे, गेट कुठे? हा ये इथं आहे गाडी जागा. हो घेतला. आणि बाईक्स इथे बाहेर लावल्या होत्या. आता इथून जे जायचा रस्ता आहे ना, ते तुम्ही बघितला असेल, फुल चिखलाचा रस्ता आहे. तर मग चप्पलच घातली आहे मी. चिन्मयनी सँडल घातली आहे. शूज घातले तर खराब झाले असते इथेच. तर ही गोदावरी नदी आहे. आणि
नदीच्या बाजूलाच आमचा रिसॉर्ट आहे. चला, सुला इथून 15 मिनिटांवरच आहे. तर जाता जाता काहीतरी खाऊ थोडंसं मध्ये आणि डायरेक्ट सुला. मग आमचं टार्गेट आहे की 4 वाजता वाईन टेस्टिंग, म्हणजे 1-1 तासाच्या बॅचमध्ये वाईन टेस्टिंग असते. तर 4 वाजताच्या बॅचला आम्हाला जायचं, ट्राय करायचं. तर मी सुला वाईनयार्ड्सला आलं. येता येता मी मध्ये भुर्जी पाव खाऊन आलो. खूप भूक लागली होती. आता किती 3:30 वाजत आले असतील ना अर्चिन? 3:30 वाजत आलेत. आणि आता दर तासाला टूर असते ना एक. तर आता 4ची टूर आम्हाला मिळेल असा प्रयत्न करू आम्ही. आणि इथली पार्किंग तर फुल आहे. आम्हाला वाटलं की कोण नसेल इथे, पण 4 व्हीलर 2 व्हीलर सगळी पार्किंग फुल आहे. आम्हाला इथे झाडाखाली गाडी लावायला लागली. आम्हाला वाटलं आम्हीच चतुर आहोत की मिडवीक आलो आहे, पण इथे खूप जण आहे, पूर्ण पार्किंग फुल आहे. त्या साईडला पण पार्किंग आहे. एवढीच मोठी पार्किंग त्या साईडला पण आहे, ती पण फुल आहे. जाऊया. टूर्स अँड टेस्टिंग. तर टेस्टिंग रूमकडे चाललो आहे आम्ही. फायनली नव्हतं जाणार आम्ही, काल अचानक मध्ये आलं. कालपर्यंत ते माझ्या ब्लॉगमध्ये स्टोरी बघ. A few moments later. तर टेस्टिंगची 3:30ची बॅच आत्ता जस्ट गेली 5-10 मिनटं आधी. तर मग त्यांनी आम्हाला ऑप्शन दिला की सेम बॅच जॉईन करायची आहे की 4:30च्या बॅचला जायचं. तर आम्ही 4:30च्या बॅचला जाणार आहे आता, कारण पार्ट मिस नाही करायचं. हां, ते 5-10 मिनटं मिस झाले असते. एवढे स्पेंड करतोय तर मग प्रत्येक पैसा वसूल झाला पाहिजे. तर आता फोटोज काढतो. 1 तास आहे आमच्याकडे. फोटोज वगैरे काढून घेतो, नंतर टेस्टिंगला जाऊ. तर 4:30 होत आलेत. मी मग टेस्टिंग करायला चाललो. फोटोज काढून घेतलेत. अर्धी साईड, अर्धा एरिया कवर झाला आहे, अजून अर्धा बाकी आहे. मग आता टेस्टिंग आणि टूर 1 तासाचा असणार आहे तो प्रोग्राम. ते झालं की परत फोटो काढायला बाहेर येऊ. आणि तुला काय बोलायचं आहे का चिन्ह? हां, आम्हाला टेस्टिंगमध्ये 6 टाईपच्या वाईन टेस्ट करायला भेटणार आहेत. मग ते तुम्हाला आम्ही दाखवू आतमध्ये जेव्हा टेस्टिंग चालू आहे. बोलायला नाही भेटणार, आम्ही व्हिडिओ चालू ठेवू एक साईडला आणि मग ते ब्लॉगमध्ये टाकू. आणि हे टायमिंग्स आहेत आणि रूल्स आहेत. वाईन टेस्टिंग करून आलो आहे बाहेर. एक्झॅक्ट 1 तासाची टूर होती.
तर त्यांनी स्टार्टिंगला एक व्हिडिओ दाखवला या विनयार्डच्या हिस्ट्रीबद्दलचा आणि मग त्यांनी बॅरल्स वगैरे दाखवले आतमध्ये, पूर्ण प्रोसेस कशी असते वाईन बनवायची सगळं दाखवलं आणि लास्टला टेस्टिंग होतं. तर आता वातावरण पण मस्त झालं आहे. बाहेर आलो आहे ना तर वातावरण खूप छान झालं आहे. असं एक थेंब थेंब एकदम हलका पाऊस पडतो आहे, खूप मस्त वाटतं. आणि इथे सगळीकडे असं फ्लावर्स वगैरे एकदम प्रॉपर मेंटेन केलं आहे. एकदम सस्टेनेबल वायनरी आहे ही, कारण जेवढे पण रूफ्स आहेत ना इथे सगळ्यांवर सोलार पॅनल्स आहेत. एक स्टोरी 7 वाजलेत आणि आम्ही निघतो आता इथून. इथे थोडा वेळ आम्ही रिलॅक्स करत बसलेलो, असंच बेंचेस आहेत आतमध्ये, तिथे बसलेलो. उद्याची बुकिंग पण केली आणि आता जाता जाता खाऊ काहीतरी आणि मग घरी जाऊन लवकर झोपायचं आहे, कारण उद्या 5 वाजताच निघायचं आहे. तर तो प्लॅन मी तुम्हाला नंतर सांगतो. आता मस्तपैकी लाईटिंग चालू झाली आहे इथे. आता आम्ही जेवायला इथे हॉटेल 712ला आलो आहे. आमच्या हॉटेलच्या जवळच आहे. इथे चिन्मयला पेट्रोल पण भरायचा होता, इथे जस्ट बाजूला पेट्रोल पंप आहे. पेट्रोल भरला आणि इथे जेवायला आलो. जेवण आले. आता भात पण आहे, म्हणजे एकदम काय बोलतात की पोटभर प्रॉपर जेवण आहे, मस्त पोट भरणार आहे. तर आता 9:30 झालेत. आम्ही जेवून आलो हॉटेलवर. हॉटेल एक 5-10 मिनिटांवर होतं फक्त रेस्टॉरंटपासून. आणि सगळं आम्ही फ्रेश वगैरे झालो उद्याची बॅग पण आम्ही भरून ठेवली आहे. तर आता झोपू आम्ही, 10 वाजेपर्यंत झोपून जाऊ आणि सकाळी लवकर निघायचं आहे. सकाळी 5 वाजता निघायचा प्लॅन आहे, कारण उद्याचं डिस्टन्स आहे 330 किलोमीटर्स आणि गुगल मॅपवर त्याला 7 hours ट्रॅव्हल टाईम दाखवतं आहे. तर जरी ब्रेक पकडून 9 तास पकडले तरी आम्हाला दुपारी 1 वाजेपर्यंत पोचलं पाहिजे स्टॅच्यू ऑफ युनिटीला. आणि मग 1 ते 6 वाजेपर्यंत स्टॅच्यू ऑफ युनिटी चालू असतं. तर मग 1ला पोचलो, मग सपोज चेक इन वगैरे करून सगळं करून 2 वाजता आम्ही निघालो तर 2 ते 6 आम्हाला टाईम मिळतो ते एक्सप्लोअर करायला. तर उद्याचा असा प्लॅन आहे. आणि हा व्लॉग आता इथेच एंड करूया आणि भेटूया मग पुढच्या व्लॉगमध्ये. तर तोपर्यंत टेक केअर आणि गुड नाईट.